सर काल आदित्य ठाकरेंनी मांडूमध्ये भाषण करत होते आणि त्यांनी सांगितलं की मोदीजींचं नारा आहे की 4 से पार अबकी बार 4 से पार, पण मुंबईची जनता म्हणत आहे की अबकी बार मोदी सरकार तडीपार. असं काही नाही. अबकी बार 400 पार हा देशाचा नारा आहे आणि संपूर्ण देशात मोदीजींच्या नेतृत्वाखाली जो विकास झाला त्याच्यावर विश्वास आहे आणि मोदीमय वातावरण आहे आणि जो विकसित भारतचं जे स्वप्न पूर्ण करायचं आहे त्याकरता देशातला प्रत्येक नागरिक ह्या निवडणुकीत साक्षीदार भागीदार त्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार आणि भागीदार होणार आहे मतदानाच्या माध्यमातून. आणि लोकांचा चांगला रिस्पॉन्स आहे, लोकांना विकास हवा आहे. हे जे राजकीय वातावरण गढूळ महाराष्ट्र जे निर्माण झालेलं आहे त्याचा लोकांना आता वीट आलेला आहे. लोक विकासाच्या बाजूने आहे आणि विकास केवळ आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच करू शकतात हा लोकांना विश्वास आहे. ज्यावेळेस मतदान होणार आहे त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये लग्न कार्य सुद्धा आहेत आणि आपल्या मतदारसंघात परप्रांतीय मतदार अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस सुद्धा आहेत ते गावी जात असतात. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अशा मतदारांसाठी आपल्याकडनं काय सांगणार? मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आम्ही सर्वजण आवाहन करतोय लोकांना आणि जनजागृती पण करतोय आणि मला संपूर्णतः विश्वास आहे कारण ही निवडणूक ही देशाच्या करता खूप अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे आणि लोकांना आपलं राष्ट्रीय कर्तव्य माहिती आहे. त्यामुळे लोक राष्ट्रीय कर्तव्य मतदानाचं जे आहे ते बजावूनच इतर आपली कामं करतील. तर आधी लग्न कोंडाण्याचं मग शुभाचं तसं त्यानुसार लोक ह्या निवडणुकीच्यात आपली भूमिका निभावतील. दुर्दैवी घटना घडली जिकडे खरं तर उद्यानात पाण्याच्या टाकीवर एक झाकण नव्हतं म्हणून 2 जणांचा मृत्यू झाला. 2 बालकं होती का? नाही, वडाळ्यात अत्यंत दुर्दैवी घटना झालेली आहे. उद्यानात पाण्याच्या टाकीमध्ये 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असं आत्ताच मला कळलेलं आहे आणि ती अत्यंत दुर्दैवी घटना असल्याकारणामुळे तात्काळ मी महानगरपालिका आयुक्तांशी फोनवरून संपर्क साधलेला आहे आणि महानगरपालिका आयुक्तांना या संदर्भात चौकशी करण्याची सूचना केलेली आहे आणि जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे आणि मुंबईतल्या सर्वच उद्यानांमध्ये तपासणी करून त्याचं ऑडिट करून सर्व ठिकाणी भविष्यात अशी ही घटना होणार नाही त्या दृष्टिकोनातून उपाययोजना कराव्यात अशी सूचना आयुक्तांना केली आहे. तर त्या ठिकाणी जे मुलं राहत होते त्या ठिकाणी ज्या झोपडपट्टीमध्ये राहत होते त्या झोपडपट्ट्या आधीच निर्मूलन करण्यात आल्या होत्या, काढण्यात आल्या होत्या, त्यांना मानपूरमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं, परंतु तरीसुद्धा पुन्हा नवीन झोपड्या उभ्या राहिल्या आणि तिथे हे सगळे परिवार राहतात. मग अशा प्रकारच्या दुर्घटना होत आहेत. नाही, या संदर्भात महानगरपालिका आयुक्त चौकशी करतील आणि चौकशीच्या समोर जी माहिती असेल त्यानुसार ती कारवाई होईल.